राजे देवाचं देशाचं धर्माचं पालन करण्यासाठी राजे जेवढे रामायण महत्वाचे, राजे जेवढे भागवत महत्वाचे, राजे जेवढे महाभारत महत्वाचे, राजे तेवढेच तुमचे शिव महाभारत सुद्धा तितकेच महत्वाचे। म्हणून राजे आज मी तुम्हाला विनंती करतो, राजे राजा या ब्रह्मांडामध्ये या तिन्ही लोकांमध्ये या क्षणाला आपण कुठेही असाल, या ब्रह्मांडातून आपण यावं आणि राजा आपण आपल्या सिंहासनावरती विराजमान हो। आइए महाराज आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, चार चरणाचा अभंग आहे। सर्वसामान्य माणसाला समजावं अशा साध्या सरळ रांगड्या भाषेत महाराजांनी सांगितलंय। महाराज म्हणतात, एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस। आमच्या शेतकऱ्याने हातामध्ये पेरतं घ्यावं आता जून महिन्यात, पेरतं ती फण असेल पाभर असेल, त्याला चाड लटकायचं, त्या चाड्याच्या गळ्यात वटी लटकायची, वटीत धान्य टाकायचं आणि मग आमच्या शेतकऱ्यांनी वटीतलं धान्य मुठीत घ्यायचं। पण वटीतल्या धान्यात आणि मुठीतल्या धान्यात लय फरक आहे बरं का। वटीतलं धान्य वटीतच राहिलं तर तसंच वर्षानुवर्ष कुजू शकतं, पण वटीतलं मुठीत आलं की ते नव्याने जन्म घेऊ शकतं। आमच्या शेतकऱ्याने हातामध्ये ते धान्य घ्यावं, जमिनीमध्ये पेरावं, त्या बीजाचा त्यांनी काय करावा, नाश करावा, नाश। पण तुकाराम महाराज म्हणतात, जर शेतकऱ्याने त्या बीजाचा जरी जमिनीमध्ये नाश केला असला, जरी टाकून दिला असलं, जरी फेकून दिलं असलं, पण त्याला जर पाणी दिलं, खत पाणी केलं, त्याची जर काळजी घेतली ना, तर मग भोगिले कणीस। असंच एका ठिकाणी कीर्तन झालं माझं, लहान लेकरू आलं, म्हणला महाराज नाश अजून एका प्रकारे करता येतो धान्याचा, तुम्ही सांगितलंच नाही। म्हणलं कसा? काय नाही, म्हणलं एक दगड घ्यायचा, दुसरा एक दगड घ्यायचा, दोन्ही दगडाच्या मध्ये ठेचायचा आणि मग कुठं भोगिले कणीस। तसा नाश नाही, तुकाराम महाराजांनी असा नाश सांगितलाय। शरण येऊन नाश तर कोणाचा झाला तरी त्याचा काय फायदा आहे? गंजून जो संपतो त्याचा काय फायदा आहे? गंजून संपण्यापेक्षा माणसाने कसं संपावं? झिजून संपावं। तलवारी आहेत आमच्या घरात पण गंजल्या, अरे गंजून उपयोग काय? तुमचा बार धर्म बुडाला ना, बार वाट लागली ना तुमच्या धर्माची, कवर गंजिता, त्याला धार लावा, रणांगणात घेऊन या, मग भोगिले स्वराज्य। तसं तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस। कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव। कर्म कोणालाही चुकलेला नाही, कर्म हे प्रत्येकाला करावं लागतं, कारण कर्म केल्याशिवाय लाभ नाही। फुकासाठी केल्या विन जीवासाठी, प्रत्येक जीवाला हे कर्म करावं लागतं। किती लहान जीवाला भगवंतानी कोणत्याही प्राण्याला जन्माला घालू द्या आणि कितीही लहान असू द्या, कितीही सूक्ष्म असू द्या, भगवंत त्याला आईच्या उदरातलं दूध देतो, भगवंत त्याला आपल्या बनवलेला श्वास देतो। पण महाराज मला सांगा, एखाद्या चिमुकल्या जीवाला जर भगवंतानी श्वास दिला तर श्वास घेण्याचं कर्म कोणाला करावं लागतं? अहो त्यालाच करावं लागतं ना। एखादा जर शहाणा म्हणला, महाराज श्वास घेणं हे काय कर्म आहे काय? हे काय जनरल आहे? मग हे जर कर्म नाही तो तू घ्यायचा बंद कर, मग आम्ही नेऊ तुला कुठं न्यायची तिथं। हे कर्म प्रत्येकाला करावं लागतं। आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, मी योद्धा आहे, ऐकलं का? मी योद्धा आहे आणि ज्यांना ज्यांना वाटतं आपण योद्धे आहोत, त्या योद्ध्यांनी गोधड्यात कवा मारायचं नाही। काय रामेश्वरा, योद्ध्यानं सलान पेता पेता दवाखान्यात मारायचं नाही, योद्ध्यांनी मरायचं रणांगणात। आणि योद्धा रणांगणात मेला की तिथंच त्याच्या जीवनाचं आणि मरणाचं सार्थक आहे। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे रणे जीव देता लाभ दोन्ही, दोन गोष्टी प्राप्त होतात त्याला। एक
तिकडं देवलोकामध्ये त्याचा सोहळा गाजावाजा होतो आणि इकडं मृत्यू लोकात त्याला कीर्ती मिळते. कीर्ती काय कोणालाही मिळते काय मिस्टर सिंगर? संसार प्रपंचासाठी किती करा, पिढ्यान पिढ्या बघतील. काय कमवून ठेवलं आमच्या पूर्वजांनी, काय कमवून ठेवलं. पण तुम्ही देव देश धर्मासाठी थोडेसे लढा. वा 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 वा. माणूस धारा तीर्थ पडल्यानंतर कीर्ती कोणाची पाठीमाग उरते का? उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाने उत्तमाची उरे कीर्ती. आणि कीर्ती पाठीमाग कोणाची उरते माहिती का? कोणाची? सप्त्याला वर्गणी लय जमा झाली या वर्षी, पण कार काढताना तुझ्या आला कळूनच नाही कोणाला काय. पुढच्या वर्षी याच्या ते हातात म्हणजे वाट लावी. जो देवाच्या देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी जो स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करतो ना, त्याची उत्तमची उरे. आपलं काय उरायचं? आपलं काय उरायचं? बावखीला दाखवण्यासाठी थोडासा बांधायचं थडगं येडं वाकडं, आणि ते बी लय अडचण करायला लागले की जरा थोडंसं 5-50 वर्षांनी 10-15 वर्षांनी लागलं थापीला. म्हातारं गेलं जे गेलं मोकराच मध्ये अडचण करताय, घाला बांधावर याला. आपलं काय उरलं? एक सांगू, खेड्यापाड्यामध्ये इतके सुंदर अखंड हरिनाम सप्ताह होतात. याचा फायदा होऊ द्या गड्या हो काहीतरी. हॅलो, याचा फायदा होऊ द्या काहीतरी. आमच्या सारख्याने यायचं, कीर्तन करून जायचं, यांच्या सारख्याने यायचं, गायन करून जायचं. आज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्याही बाहेर लाखो करोडो रुपयाचे अखंड हरिनाम सप्ताह होतात, पण बेनिफिट काय? फायदा काय? मी तर म्हणतो काही काही ठिकाणी फक्त त्या सप्ताहामध्ये केलेलं जे काही जेवण असन पोटाला ते एक मार्गी लागलं, आणि दुसरं जे काय आपण नामस्मरण केलं असन चुकून हुकून चुकून जाणून बुजून तेवढं एक कामी लागलं. बाकीचं तर सगळं फेल गेल्यात जमाय. याचे पुरावे देतो मी तुम्हाला. एवढे डीजे लावून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहेत आपले. काय मोटिवेट करतोय आपण? काय आमच्या सारख्याने तुम्हाला काय सांगायला पाहिजे? आणि तुमच्या सारख्याने तरी नेमकं कोणाला बोलवायला पाहिजे? आणि तुमच्या सारख्याने कोणाला ऐकायला पाहिजे? काय काय अखंड हरिनाम सप्ताह, टोटल टाइमपास अखंड हरिनाम सप्ताह झाले. मला नावं नाही ठेवायचे कोणाला, पण मला वाटतं ही नारायणाची गादी टाइमपास करण्यासाठी नाही संतांनी जन्माला घातली. आमच्या झोपलेल्या थांबलेल्या हिंदू समाजाच्या मस्तकाला खळखळून जाग करायला जन्माला घातली असं मला वाटतं. माझं थोडंसं वेगळं आहे.
मला क्रांतिकारक कीर्तन करायला आवडतं महाराज, क्रांतिकारक. काय पेरायचंय आपल्याला, भविष्यातल्या पिढ्यांच्या मस्तकात काय पेरायचंय, आणि कोणत्या तुकाराम महाराजांना कोणत्या बीजाबद्दल बोलायचंय. हे ज्वारी, बाजरी, गहू, मूग, तांदूळ याच्याबद्दल बोलायचंय नाही हो. नीट आहे का? तुमच्या आमच्या नावावर 7-12 असलेली जमीन ती असते मर्यादित आपली. देव देश धर्म सांभाळणाऱ्या महापुरुषांना मर्यादित 7-12 असलेली जमीन नसते. छत्रपती शिवाजी महाराज पराक्रम करत असताना 7-12तच खेळत बसले का? 10 एकर, 150 एकर, 100 एकर, 1000 एकर एवढ्यातच खेळत बसले का? तुकाराम महाराजांनी जो महापराक्रम केला, ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी सांगितली ती फक्त मर्यादित 7-12 असलेल्या भागात सांगितली का त्यांच्यासाठी सांगितली का? पराक्रम करणाऱ्या महापुरुषांना 7-12 नावावर नसतो, त्याची त्यांना काही गरज नसते. त्यांचा पराक्रम हाच त्यांचा 7-12. विठाला आपल्या नावावर 7-12 आहे. अहो बांडाच्या खाली जर नुसती बाबळीची फांदी जर पडली तर शेजारी उद्या म्हणती तुझी बाबळीची फांदी माझ्याकडे आलीच कशी? काल वावदान आलं होतं ना गंगू, त्याच्यामुळे आली असं. नाही पण दगड ठोता येत नव्हता का? ती आली कशी? कोणा येऊन दे मग तो याकडे बघते. आपली हद्द संपली, भांडण चालू झालं. काय तुकाराम महाराजांना 7-12 असलेल्या आणि पेरत करत असलेल्या त्या शेतकऱ्याबद्दलही नाही बोलायचं, ते समजाव म्हणून आम्हाला उदाहरण दिलंय. तुकाराम महाराज म्हणतात अखंड भारत वर्ष माझा आणि अखंड भारत वर्षाचाच नाही, या ब्रह्मांडाचा विधाता ज्याला पाटील पाटील म्हणताना तो पाटील पंढरीचा पांडुरंग माझा आहे. त्याचं नाव काय? विठू पाटील. ही जमीन महापुरुषांची, आणि महापुरुष संघर्ष करत असताना जगाला सांगतात आपला देव देश धर्म सांभाळा, सांभाळा. आपल्या नावावर असलेला 7-12 फक्त मर्यादित असतो आपल्यासाठी. महापुरुषांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. आमचे तुकाराम महाराज म्हणतात आमचा अखंड भारत हा अखंड भारतच राहावा, यासाठी किती बीजांनी नाश केलाय, किती देहांनी नाश केलाय, किती जणांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे. कधीतरी इतिहासाचे पानं पलचवून पहा, उरगडून पहा, सापडतील तुम्हाला. जेवढा मर्यादित आज आमच्या नकाशामध्ये दिसतो तेवढाच आमचा भारतवर्ष होता का? 2500 वर्षापूर्वीचा चंद्रगुप्त मौर्याच्या काळातला महाराष्ट्र बघा, भारत देश बघा. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, अशोक सम्राट, 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातला आमचा भारतवर्ष पहा. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आमचा भारतवर्ष पहा. आणि इंग्रज निघून गेल्यानंतर पाकिस्तान भारताची जी फाळणी झाली ना, जे तुकडे झाले ना तुकडे, तिथं पुढचा भारत देश पहा. मला गांधीचं एक आवडलं वाक्य, मुसलमान लोकांसाठी पाकिस्तान निवडून दिला आणि हिंदूंसाठी भारत देश वेगळा केला. बरं, 2 सख्खे भाऊ वायली निघाल्यानंतर दोघांचे 2 घरं झाल्यानंतर त्याच्या भिंतीच्या पलीकडचा पसारा इकडे यायची काही गरज आहे का? तुला जमीन वाटून दिली, तुला घर वाटून दिलं, तुला पसारा वाटून दिला, तुझ्या काय वापाचं गठोडे मग इकडे? मला हाच प्रश्न पडलाय हो. ज्यांना तुम्ही महात्मा गांधी म्हणताना फाळणी केली, तर मग हे डायलॉग वापरायची गरज काय होती यांना? जिनको पाकिस्तान जाना है वो वहां चले जाएं, और जिनको हिंदुस्तान में रहना है वो यही रहे. मग फाळणी केली कशाला झक मारायला? मग त्यांना ते घर दिले तर मग त्यांची खानावळ अजून इथं कशी? किती बीजांनी नाश केला आमचा भारतवर्ष अखंड असा तेवत राहा म्हणून. महाराज, महाभारतातला आमचा भीष्म पितामहाचा संदेश आहे. आमचे भीष्म पितामह बोलतात
रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले आमचे भीष्म पितामह, कुरुक्षेत्रामध्ये रणांगणात बाणाच्या शय्येवरती वेदना सहन करत असलेले आमचे भीष्म पितामह, 5 पांडवांचं, दुर्योधनांचं, कौरव पांडवांचं युद्ध सगळं शांत झालं आणि हा पांडव परिवार सगळा भीष्म पितामहांना रणांगणात बाणावरती पडलेल्या भीष्म पितामहांना भेटायला गेला. कुंती माता होत्या, उत्तरा होती, 5 पांडवांच्या 5 धर्मपत्नी होत्या, पांडवांच्या मुलांच्याही धर्मपत्नी होत्या. सगळे महापुरुष एकत्र झाले. पितामहांनी डोळे झाकलेले, बाणावरती पडलेले. पितामहांनी आपल्या जवळ कोणीतरी आल्याची चाहूल ऐकली. हात पांगलेले, हातापायामध्ये, छाती पोटामध्ये बाण शिरलेले. पितामहाने डोळे उघडले आणि पावलांच्या चाहुलवरूनच त्यांना कळालं, माझ्याकडे येणार तर रणभूमी संपल्यानंतर कोण येणार माझ्या 5 पांडवांशिवाय. पितामह म्हणाले, आओ पांडव पुत्र, आओ. हे अर्जुन, मेरा युधिष्ठिर कहाँ है? युधिष्ठिर समोर आले. हे युधिष्ठिर, मेरा केशव कहाँ है? कृष्ण कन्हैया भीष्म पितामहाच्या उशापाशी येऊन थांबले. प्रणाम पितामह. केशव, बड़े नटखट हो, बड़े नटखट. केशव, अब मैं तुम सब लोगों का अलविदा कहना चाहता हूं, अलविदा लेना चाहता हूं. मुझे आज्ञा दीजिए, इस मृत्यु लोक से सही जगह जाने की मुझे आज्ञा दीजिए. पितामह, पितामह जाण्याच्या अगोदर 5 पांडवांना 2 शब्दांची शिकवण तरी द्याल. पांडुपुत्रो, तनिक मेरे नजदीक तो आओ. 5 पांडव आले जवळ. अर्जुनाच्या डोळ्यामधून ढसढसा अश्रू वाहू लागले. रडू लागला अर्जुन. अर्जुन म्हणू लागला पितामहाला, पितामह, पितामह, इन हाथों से मैंने आपको बाण मारा. पितामह, आपको मारना नहीं चाहता था. पितामह, पितामह क्षमा. मत रो अर्जुन, मत रो. ये तो तुम्हारा कर्म था जो केशव ने तुम्हें बताया था. लेकिन सुनो अर्जुन, दुर्योधन के और तुम 5 भाइयों के बड़े बड़े झगड़े हो चुके. अब रोको भी, तनिक से रोको. अर्जुन, चाहे कुछ भी हो, लेकिन दोबारा मेरे भारत मां के कभी टुकड़े मत होने देना, कभी टुकड़े मत होने देना. अर्जुन, तुम 5 भाइयों के झगड़े होते ही रहेंगे. तुम 5 भाइयों के जब झगड़े होंगे, तुम क्या अपनी जन्म देने वाले कुंती मां के टुकड़े करके बांट सकते हो? जैसे जन्म देने वाले अपने मां के टुकड़े करके एक दूसरे में बांट नहीं सकते, वैसे ही हमारी भारत मां है. हमारे भारत मां के कभी टुकड़े मत होने देना, टुकड़े मत होने देना. या महात्मा गांधींनी जरा भीष्म पितामह थोडे वाचायला पाहिजे होते. म्हणजे आमच्या भारत देशाचे तुकडे झाले आणि केले तर मग नीट वेगळे केले असते. किती विजयांबद्दल बोलायचं,
किती विजन बद्दल. अरे चंद्रगुप्त मौर्य बद्दल बोलावा का महाराणा प्रतापांबद्दल बोलावा का अशोक सम्राटांबद्दल बोलावा का पृथ्वीराज चव्हाण बद्दल बोलावा का आमच्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोलावा. आमचा देश धर्म सगळा सगळा एकत्र राहावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणाऱ्या या महापुरुषांबद्दल बोलावा. कोणाबद्दल बोलावा. इंग्रज आले 150 वर्ष राज्य करून गेले. 150 वर्ष राज्य करावं. 150. गायक मंडळी आपली लायकीच ही हो. आपण क्वालिटीच्या माणसाला कधीच क्वालिटीच्या खुर्चीवर बसून दिलं. करा अभ्यास. अमेरिका, जपान, थायलंड, हाँगकाँग, इटली, फ्रान्स या देशामध्ये 50%पेक्षाही जास्त शास्त्रज्ञ आपले हिंदूचे येतं. भारतातले येतं. कुठले येतं. इथले. का गेले तिकडे. आपल्या शासनाने आपल्याच भूमीमध्ये त्यांना योग्य खुर्ची दिली नाही, योग्य उंची दिली नाही, योग्य पगार दिला नाही, योग्य ती किंमत दिली नाही. आणि किंमत न दिल्यामुळं, पगार न दिल्यामुळं, बुद्धीची उंची वाढवायला संधीच न दिल्यामुळं, त्यांना स्टेज संधी न दिल्यामुळं आपल्या रक्तातले माणसं कुठे गेले. 50, 60, 65, 70% शास्त्रज्ञ दुसऱ्या देशात ते आहेत. ते कुठले आहेत. आपल्या भारतातले. भारतातले. आपल्या माणसाला संधी द्या. आपल्या माणसाला संधी द्या. ज्यावेळेस आमच्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आळंदीमध्ये होतो ना, त्या देशात गेलेले आपले शास्त्रज्ञ डोक्यावर घेऊन ग्रंथ नाचतात त्या दिवशी. मग शेजारच्या गल्लीतले त्यांना काय विचारतात माहिती का. सिंगर, तुम्ही कोणाचं पुस्तक घेऊन डोक्यावर नाचताय. ते म्हणले ज्ञानेश्वर. कौन लिखा, किसने लिखा है यह किताब. ज्ञानेश्वर मौली. ग्रेट इंडिया, ग्रेट महाराष्ट्र, ग्रेट आनंदी. भारत देशापेक्षाही जर 50 वर्षानं जर तुमचा देश विज्ञानाच्या बाबतीत पुढे असेल आणि तुमच्या देशापेक्षा 50 वर्षांना जर भारत देश विज्ञानाच्या बाबतीत मागे असेल तर याच्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. म्हणून शास्त्रज्ञांनी सगळ्याला सांगितलं, अरे बाकीचे आलतू फालतू पुस्तक वाचण्यापेक्षा वाचावी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आपल्या माणसाला चान्स दे महाराज. आपल्या माणसाला लोकांनी चान्स दिला, आपल्या बुद्धीचा उपयोग लोकांनी केला आणि लोकांनी बॉम्ब तयार करून आपल्याच भारत मातेवर टाकायला त्याला कारणीभूत कोण आहे. आपण गाफील राहिलो. कारण पहिल्यापासून आपली माणसं चांगली ना. आपली माणसं आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, बिदरशाही, पोर्तुगी, डच, इंग्रज, मोगलशाही या सुलतानी सत्तेची पाय चाटायला चांगली.
आपलीच माणसं आपल्या माणसाचे पाय धरून पाठीमागं ओढायला चांगली. आपलीच माणसं आपल्या माणसाला कायमचा आयुष्यातून उठवायला चांगली. आपलीच माणसं आपल्या माणसाला बर्बाद करायला चांगली. काय करणार, दुर्भाग्य आपलं, माणसंच आपली लई चांगली. विठाला विठाला. एकदा इंग्रज गेलेत बर का, एकदा इंग्रज गेलेत. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, विदरशाही हे पण की गेलीये. हा, पण ती पण आता चांगली सावध व्हायला लागली. ही सुलतानी सुद्धा चांगली सावध व्हायला लागली. त्याला प्रतिकार कसा करायचा ते आपला आपण ठरवा मग आता. हा, भारत देशाचं रेकॉर्ड आहे पखवाजवादक. भारत देशाने स्वतःहून कुठल्याही राज्यावर, कुठल्याही देशावर कधीही विनाकारण स्वतःहून आक्रमण केलं आणि आपल्याला कोणी सोडलं नाही. आपल्याला कोणी सोडलं नाही का? कारण आपली माणसं चांगली. आपल्याला कोणी सोडलं नाही. अहो काय वय होतं त्या लेकरांचं, काय कोणत्या वयात कोणती बुद्धी प्राप्त व्हावी, कोणाची बुद्धी कशी जागी व्हावी. रामेश्वरा 21, 22, 23, 24, 25 वर्षाच्या आतमधली लेकरं. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, जतीनदास, हे लेकरांचं वय काय 25, 26, 27च्या आतमधलं. भगतसिंगचं लग्न जमलं बरं का महाराज. भगतसिंगचं लग्न जमलं म्हणजे त्याला पाहायला मुलगी आली आणि एका बागेमध्ये त्या मुलीची आणि भगतसिंगची भेट झाली. भेट झाल्याबरोबर ती मुलगी त्याला म्हणाली, ओय पाजी शस्त्रीय काल. शस्त्रीय काल. ओ जी आप हमें बहुत पसंद आए, हम आपके साथ शादी करना चाहते हैं. भगत सिंह काय म्हणाले, हमसे सॉरी, मेरी शादी किसी और के साथ हो चुकी है. काय मम्मीने पप्पाने तसं काही सांगितलं नाही, मग दुसरी बायको मी का काय, किसके साथ शादी हुई है. मिस्टर सिंगर त्यांनी सुंदर उत्तर दिलं, मेरी शादी मैंने मेरी जिंदगी किसी और के नाम की है. और हाँ, ये जिंदगी हमने जिसके नाम की है, जिसको हमने दिल दिया है ना, उसके लिए हम जान देना चाहते हैं. माझ्या आयुष्यातला कलेजा मी कोणाला दिलाय? माझ्या भारत मातेला दिलाय आणि तिच्यासाठीच माझं आयुष्य. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आपल्या माणसाला, हिंदू लोकांना काय करायचे, कोपऱ्याला घ्यायचे, जागे करायचे. अरे झोपले का रे, जागे व्हा, जागे व्हा. इंग्रज लोक आलेत, आपल्यावर राज्य करते, समझे की कुछ कोशिश करो, जगाओ, सबके सब हिंदू इकट्ठा हो जाओ. जब हम सब एक होंगे ना, कसम महादेव के, ये सब के सब गोरे लंगोर हमारा हिंदुस्तान छोड़ के हमेशा के लिए चले जाएंगे, लेकिन तुम सब हमारे साथ चलो. हा, याला काहीतरी मिळत असेल म्हणूनच हे मोर होते. काय करणार, आपली माणसंच पहिल्यापासून लई. अहो भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या तिन्ही लेकरांना इंग्रजांनी कैद करायचं ठरवलं. कोणीतरी इंग्रज आला आणि इंग्रजाच्या समोर गेला, त्यांच्या साहेबांच्या मॅनेजरच्या समोर. भगत सिंग, सुखदेव एंड राजगुरु, इट्स डेंजरस मैन, कुछ कीजिए, बहुत खतरनाक है, वो अपने लोगों को जगा रहे हैं. लगेच कर्नल साहेबांनी पखवाजवादक दिला ना आदेश. भगत सिंग, प्लीज द क्विक फास्ट, immediately time is money, नाहीतर पुसाना कोणी. त्याला अरेस्ट करा म्हणले. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव ते का अरेस्ट केलं हो, कैदेमध्ये टाकलं, गजाआड टाकलं, चिमुकले लेकर हो एवढे. मृत्यूची तारीख ठरवली 24 मार्च 1931. किती ठरवली? 24 मार्च. भगतसिंगला भेटायला त्याचे वडील आले संध्याकाळच्या वक्ताला. ओय गोरे लंगोर, मेरा पुत्र है वो भगत, मिलने दे उसे.
चले जाओ बेवकूफ हिंदुस्तानी, भाग जाओ नाही तो गोली से मार देंगे. ते अजून थोडे पाहिजे होते आपल्याकडे. अहो आई वडिलांना भेटून सुद्धा दिलं नाही हो. भगतची आई आली, डोळ्यामध्ये अश्रू, रडायला लागली. आई लेकराला पाहिलं. आईने काय म्हणावा, बेटे भगत, मैं तुम्हें कहती थी इस झंझट में मत पड़, बेटे मार डालेंगे तुम्हें, सब मार डालेंगे. भगत सिंगच्या डोळ्यातून पाणी नाही निघलं, आईच्या डोळ्यातून पाणी निघलं. कारण आईचं काळीज होतं ना. भगत काय म्हणलं माहिती का आईला, मत्रो बा मत्रो, आई तुझ्या डोळ्यातल्या आसवांना मोत्याची किंमत, त्यांना मातीमोल करू नकोस. हे मां, अगर इसी वक्त तुम रो पड़ी तो ये सारा हिंदुस्तान कहेगा कि भगत की मार रो पड़ी. मत्रो मां मत्रो, पूछले आंसू. दिवस जवळ आला, संध्याकाळ झाली. भगतला फाशी द्यायला, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी द्यायला सैनिक आलं. भगत काय करत होता यावेळेस तरुण मंडळ माहिती का? हातात पुस्तक होतं, त्याच्या पुस्तक, त्याच्या हातात काय होतं, भगतच्या पुस्तक. हा इंग्रज आला आणि भगतच्या हातात पुस्तक पाहिलं. हे भगत, चलो तुम लोगों को फांसी के चर्च ने बुलाया है. गायक मंडळी नवीन शिकवतोय बरं का भाषा. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अमेरिकेला कीर्तनाला. तुम्हाला ते डायलॉग ऐकलेलं हास्यरोळ झालाय, मला कळालंय. नाही, कीर्तन नुसतं आपल्या महाराष्ट्रात नाही ना महाराज. अमेरिका, हांगकांग, बांगकांग, थाईलैंड, उन लोगों के गोरे लंगूर के सामने ले जाएंगे. तुम लोग आओगे, हम ले जाएंगे. मिस्टर म्युझिक मास्टर, तुमचे सगळे साऊंड टाकू आपण डिकी मध्ये, सगळे घेऊ. डिकी कशाची माहिती का? बहुत जल्द हम विमान लेने वाले, फक्त वाढून द्या मला. विठाला विठाला. अरे कधीतरी या परभणी विमानतळामध्ये विमानातून खाली मी उतरावं आणि तुम्ही वरती चढावं आणि मी तुम्हाला विचारावं, महाराज कुठं चाललात? तुम्ही म्हणा, काय नाही महाराज, जरूरतच अमेरिकेला झालं, अखंड हरिनाम सप्ताह 8 दिवसात आलोच माघारी. पण शेलार महाराज तुम्ही कुठे गेलते? काय नाही, मी जरा थायलंडला गेलतो छत्रपती शिवाजी महाराज सांगायला. आत्ताच आलोय, आता अमेरिकेला उद्या चाललोय. ज्यांनी देश उघडून पेले खाल्ला ते जर विमानाने हेलिकॉप्टरने फिरतेत. अरे तुम्ही आम्ही तर दिवसाची रात्रंदिवस, दिवसाची रात्रीचा दिवस करणारे माणसं आहेत. आपल्याला हेलिकॉप्टर मिळणार नाही का? मिळेल ना. थोडं थांबा, सब्र का फल मीठा होता है. थोडं थांबा, संघर्षाच्या जोरावर उभा करू. वारकरी संप्रदाय हा एक असा संप्रदाय, आनंदही तितकाच आहे, समाधानही तितकंच आहे, सगळ्याच गोष्टीची तृप्ती. महाराज संतांचे उपकार, अरे आता काय सांगू, संतांचे उपकार, त्यांच्या आठवणी आम्हाला निरंतर जागवतात महाराज. विठाला. भगतसिंगच्या हातामध्ये पुस्तक पाहिलं, त्याला चल म्हणला, पुढे गेला राजगुरूपाशी. राजगुरू व्यायाम करत होता महाराज, व्यायाम. ए हिंदुस्तानी बेवकूफ, तुम क्या करोगे, मृत्यू ने तुम्हें बुलाया, चला. राजगुरूने उत्तर काय दिलं महाराज? कर्नल साहब बस 2 मिनट रुकिए, थोड़ा सा चिकना बनने दे, मैं अंघोळ करतो, सेंट वगैरे मानतो, उसके बाद हम फांसी के तख्त पर चलेंगे. अरे काय पागल झाला का, मला मरायला निघाला, कुठं निघाला चिकना होऊन? राजगुरूने सुंदर उत्तर दिलं. कर्नल साहब, दरअसल बात यह है, हम जब भी हमारे भगवान की पूजा करते हैं तो भगवान के चरणों पर कभी सूखा हुआ, मुरझा हुआ, टूटा हुआ फूल कभी हम इस्तेमाल नहीं करते, उनके पैरों पर हम कभी रखते नहीं. तो ये हमारा फूल ही है. मग याला आंघोळ केली पाहिजे, याला सेंट लावला पाहिजे, और उसके बाद हम हमारे भगवान के पास चले जाएंगे. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव तिघांच्या हातामध्ये हातकड्या टाकायच्या. हातकड्या डालो इनके हाथों में. और नहीं कर्नल साहब, आज तो हम आजाद जाएंगे. चलो. फाशीच्या तख्तावर फाशी, काळ ते कापड मुंडक्यात घालणार. समोरच्या इंग्रजांनी एकच प्रश्न विचारला गायक मंडळी त्याला, तुम तीनों की कोई आखिरी ख्वाहिश? त्यातला एक जण म्हणाला, कर्नल साहब हम तीनों की तो छोड़ो,
हम तीनों में से एक की भी ख्वाहिश आप पूरी नहीं कर सकते, उतना दम नहीं आप में. त्याला वाटलं असं काय बा, आता आमच्यात दम नाही म्हणलं, आमचा तो घोर भर कीर्तनाचा अपमान आहे आमचा. ऐसी कौन सी ख्वाहिश है तुम लोगों की. त्यातला राजगुरु काय म्हणला, कर्नल साहब हम तीनों की सिर्फ एक ही ख्वाहिश है, तुम गोरे सब के सब गोरे लंगोरे इस हिंदुस्तान को छोड़कर हमेशा के लिए आपके देश में चले जाओ. अरे काय मागावं पांडुरंगा, त्यांच्या जागेवर तुम्ही आम्ही असतो तर काय म्हणलो असतो. कर्नल साहेब अहो अजून लग्न झालं ना राव, या बघतला पोरगी बघायला आली होती, अहो चांगले हे बघत बोलला राव, बोलला. होय ना साहेब, पोरगी मला पटली राव यायला, पण जाऊन मरो तिकडे, झंझट करायच्या. अरे सौदेव कोणासाठी मरतो, यांच्यासाठी मरतो का, ह्या नालायकांसाठी. संसार प्रपंच करायचा, बायका पोरं बंगला गाडी झुमके कंगना चांगलं नाटायचं दिलं टाकून यांच्यासाठी मरतो का. चला कर्नल साहेब तुम्हाला काय गोळ घालायची ती गाळा. मैं निकला. त्यांच्या जागेवर आपण असतो तर काय केलं असतं. एक वाक्य सांगा, हॅलो आज तुम्ही आम्ही जर हिंदू म्हणून जर आनंदाने थया थया छाती ठोकून पडून जर आम्ही सांगत असतो ना, तर याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा या महापुरुषांचा आहे. तुम्ही आम्ही सुखाने जगावा, छाती ठोकून या जगाला आम्ही हिंदू आहोत म्हणून सांगावा, यासाठी या महापुरुषांनी रक्त सांडले. माझा उलट तुम्हाला सगळ्यांना प्रश्न फक्त एकच आहे, तुमच्या आज रक्तातून जन्माला आलेली मुलं अशीच शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू म्हणून निटन जगावीत तरी, यासाठी आज तुम्ही काय संघर्ष करणार आहात सांगा. काय संघर्ष करणार आहे. आता महाराज काय करा, आम्ही दरवर्षी सप्ते करतो, तुमच्यासारखे बाबा लोक बोलितो, चार शब्द ऐकतो, मग अजून काय करायला पाहिजे बा. तुमच्या गावातल्या आर्मीमध्ये सीमेवरती लढण्यासाठी गेलेले योद्धा किती आहे का, एखाद्याचा मुलगा आहे का, एखादा आर्मीमध्ये भरती झालेला, वडील असेल आई असेल, वर हात करा बरं. हे कोण आहे, मेजरचा मुलगा आहे का, वाह. अजून वर हात करा, वर हात करा, हम देखेंगे. दोन, वाह जोरदार जोरदार. आज आमची भारत माता सांभाळण्यासाठी जर योद्धा संघर्ष करत असेल तर तिथं तोही शेतकऱ्याचाच मुलगा आहे. आणि आमच्या वारकरी संप्रदाय सांभाळणारा, इथे उभा राहून टाळ वाजवणारा आणि जबान चालवणारा, हात चालवणारा सुद्धा आमचा वारकऱ्याचाच मुलगा आहे. आमचा भारत देश असा सुखाने जगावा आणि जगत राहावा म्हणून किती महापुरुषांच्या बीजाने स्वतःच्या आयुष्याचा नाश केलाय सांगा यांना. मग भोगील गणेश, मग भोगील गणेश, मग भोगील गणेश, गणित 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 आलाय भाव हा भाव. मग भोगील गणेश, मग भोगील गणेश, मग भोगील गणेश, मग भोगील गणेश, गणित 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 एका बीजा केला नाश मग भोगिले. कनिष भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना तारीख ठरवली होती 24 मार्च. सगळा देश एकत्र येऊन यांची फाशी रद्द होईल म्हणून महाराजांनी 23 मार्च निवडली. अहो अग्नी डाग सुद्धा देता आला नाही या महापुरुषांना. काय करणार आहेत आम्ही. आणि महापुरुषाशी कोणाच्या पोटी जन्म घेतात गाव नाही ना राव. काही बापा जातात मारुतीच्या पुढं, मारुतीला धमकी देतात.
21 नारळाचं तोरण बांधीन, मला चांगला मुलगा दे. दर महिन्याला 21 नारळाचं तोरण चांगला मुलगा दे. येऊ का? बाय टाटा. मग महाराज यांच्या पोटी कोणचे मुलं जन्माला येतात माहितीत का? बजाव तुझ्या बापाशिवाय आहेच कोण? भंगार कुठले? महाराज सांगा यांना, पराक्रम करणारी मुलं जर जन्माला घालायची असतील ना तर बीज किती शुद्ध असावं लागतं. शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी. जय हो. शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. तरुणांनो, मागा एक प्रश्न विचारला मी. आज तुमच्या रक्तातून जन्माला आलेली मुलं शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू म्हणून जगतील यासाठी तुम्ही आज काय संघर्ष करणार आहात? पुणे जिल्ह्यामध्ये पौड म्हणून गाव आहे, मुळशी तालुका. मुसलमान समाजातल्या एका 19 वर्षाच्या मुलांनी महादेवाच्या पिंडीवरती लघवी केली. अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीबरोबर अश्लील चाळे त्यांनी केले. काय करणार आहे शासन यांना? काय करणार आहे? कवर झोपा काढणार आहे तुम्ही सगळे? लाज नाही वाटली यांना? अर्थात सगळेच वाईट आहेत असे नाही, पण हे हरामखोर काही येतात आणि धर्माधर्मामध्ये तेढ पडतात. ह्या नालायकांमध्ये जर एवढा धमक असेल ना, रे रस्त्यावर कापू हरामखोरांना असल्या. लाज नाही वाटत यांना दुसऱ्याच्या धर्माच्या मूर्तींची छेडछाड करायला? राहुरी तालुक्यामध्ये गुहा म्हणून गाव आहे. पाखवाजाचा टाळाचा वारकऱ्यांचा आवाज आमच्या घरात शिरतो. बंद करा भजन म्हणून वारकरी मारले. माहिती तुम्हाला? शासन काय करणार आहे यांना? 4 दिवस गजाडमध्ये ठेवणार आहे. अरे ज्याने आमच्या महादेवाच्या पिंडीवर लघवी केली, मी तर डायरेक्ट नारायणाच्या गादीवर म्हणतो त्याला भर रस्त्यात आणा आणि त्याचं लिंगाच्या दगडाने ठ्याचा हराम करायचा. गजाडमध्ये ठेवून बेसन पिठलं सांभाळता कशाला? कशाला सांभाळता? कशाचं उत्तर कशाने देणार आहेत? दुर्भाग्य आहे मिस्टर सिंगर, ज्या तलवारीनं ज्या ढालीनं हिंदू धर्म राखला, जो पराक्रम केला, आज ती तलवार आमच्या घरातली शोपीस झाली.
शोचा पीस झाला आमची तलवार घरात. लाठी काठी शस्त्र होत ते, आज आम्ही खेळ म्हणून वापरतो त्याला. खेळ. काही काळापूर्वी ज्या शस्त्राने अस्त्रांनी पराक्रम गाजवला, धर्म राखला, तो आज खेळ व्हावा. बरं मी म्हणतो होऊ द्या. समोरून बंदूक घेऊन आलाय, तुम्ही काठू घेऊन जाणार आहेत का? समोरचा बंदूक घेऊन आलाय तर तुमच्याकडे रिमोट बॉम्ब पाहिजे. समोरचा जर रिमोट बॉम्ब घेऊन आलाय तर तुमच्याकडे नुसता नजर बॉम्ब पाहिजे, तर या गोष्टी टिकणार आहेत. कारण आमचे तुकाराम महाराज म्हणले, अरे आम्ही धर्म रक्षणासाठी उभा राहणार आहोत. कुणाला काय करता येईल आम्हाला माहिती नाही, पण धर्माचे पालन आम्ही. करणार आहोत. आणि एखाद्याने जर आमच्या धर्माची छेडछाड करायचा प्रयत्न केला तर आम्ही स्वतः त्याची भेडभार ठेवणार नाही. भेडभार. तुका म्हणे साना थोर. आम्ही प्रेमळ तेवढेच आहोत, मऊ तेवढेच आहोत. केवढे? मेनाहून मऊ आम्ही विष्णुदास. पण एकदा कामची सटकली कर नाग मात्र नाठाळाच्या माथ्यामध्ये काठी मारल्याशिवाय आम्ही परतणार माघारी नाही. आम्ही काय करणार आहे? शाळेमध्ये जात असलेल्या, कॉलेजमध्ये जात असलेल्या मुलींना आवर्जून सांगेल, प्रेम जरा जपून, जरा जपून. ह्यांचं प्रेमच कसलं? मला प्रश्न पडतो पखवाज वादक, ह्यांचं आईवडिलाचं प्रेम संपत, दुसऱ्या धर्मातल्या भंगारावर जाऊन यांचं प्रेम बसतंय. आणि या लाज नसल्यासारख्या आई वडील सोडून जात आहेत, आपला धर्म सोडून जात आहेत. यांना लाज नाही वाटत? यांना कोण सांगणार? कोण सांगणार यांना? हे प्रेमापोटी जातात काय? नाही हो, हे फक्त वास नाही, फक्त वासनेपोटी. प्रेम करू नका असं मला म्हणायचं नाही माझ्या बहिणीनं. प्रेम नक्की करा, आवर्जून करा, तुम्हाला तो हक्क आहे, करा. जो आमच्या हनुमंतरायाच्या पायावरती मस्तक ठेवतो त्याच्यावर प्रेम करा. कळलं नाही यांना? कळलं नाही काय? मग टाळ्या काय घरी ठुल्यात काय? जो आमच्या हर हर महादेवाच्या पिंडीवरती मस्तक ठेवतो त्याच्यावर प्रेम करा. आयऱ्या गैऱ्यावर जर प्रेम करताल ना, फ्रीज मध्ये 35 तुकडे सापडतील तुमचे. आणि जर नाहीच ऐकलं गेल्यास तर आता 35 नाही, मग 70 तुकडे सापडतील. आणि 70 तुकडे सापडून जर गेल्यास तर तुमचे तुकडे सापडणार नाहीत, तुमचे तुकडे कोले कुत्रे खातील. महाराज, आमच्या हिंदू धर्मातली एक स्त्री शक्ती जर दुसऱ्या धर्मात गेली तर आमच्या हिंदू धर्माची किती वाट लागते नीट ऐका. आणि आमच्या धर्मातली आमच्याच क्वालिटीच्या मुलाला जर मुलगी मिळाली क्वालिटीची तर काय होतं नीट ऐका. एक माँसाहेब जिजाऊ नावाची स्त्री शक्ती जर आमच्या शहाजीराजाला सापडत नव्हती तर शिवाजीराजासारखं, संभाजीराजासारखं रत्न आमच्या भारत देशाला सापडत नव्हतं. बोला. डोके जागेवर ठेवा. काही काही लोक तुमचा फक्त मुलं जन्माला घालायचा कारखाना म्हणून वापर करतील. जरा जपून प्रेम करा. आणि सगळ्यात महत्वाचा, शिका, चांगलं शिका. चांगलं शिका म्हणजे चांगलं शिका. असं शिका माझ्या बहिणींनो, ऑनलाईन तुमच्या अकाउंटला सेकंदाला लाखो रुपये जमा झाले पाहिजेत, एवढं खतरनाक शिका. आणि कुठल्या क्षेत्रात मुली नाही तो, विमान चालवतात मुली. मुली काय चालवतात? विमान. आणि आपला मुलगा चालवतो ट्रॅक्टर. याच्या ट्रॅक्टरवर विमान गेला की हो मशीन बंद करतो. मशीनचा आवाज कसा बदलला ट्रॅक्टरचा, वरून विमान गेलं भाऊ. मुलाला कमी लेखतोय अशातला भाग नाही. पण मुलांना काय क्वालिटीचे आहेत आपण, काय क्वालिटीचे आहेत आपण, जरा थोडंसं चेक करा.
चेक करा मुलीनो, तुमच्यामध्ये खूप ताकद आहे रे. तुम्ही कोणाच्या रक्तातल्या तुम्हाला माहिती आहे तुम्हाला? अरे इंग्रज ज्या देशावरती थया थया नाचत होते, झाशीच्या राणीच्या मोहर इंग्रज आले तर त्यांच्या बोल लढणाऱ्या रक्ताचे पाट वाहणाऱ्या आमच्या झाशीच्या राणीच्या रक्तातले आहात तुम्ही, हे लक्षात घ्या. 12 ज्योतिर्लिंग हर हर महादेवचे उभा करणारे आमच्या अहिल्याबाई होळकरांच्या रक्तातले आहात तुम्ही, आमच्या मा संजीवच्या रक्तातले आहात तुम्ही, आमच्या संत सखाबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई या माता माऊल्यांच्या रक्तातले आहात माऊली हो तुम्ही सावध व्हा. ह्यांना किती सांगावं, ह्यांना उपदेश तरी किती करावं, तरी हे यांच्या आयुष्याचा काय करतायत? मग सापडलं का नाही तुम्हाला? सांगतो ना यांना हात जोडा, रे नका करू नाश आयुष्याचा. का नाश करताय? नका करू नाश आयुष्याचा. आता सकळांच्या पाया येथे दंडवत. विठाला विठाला कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा. वा वा वा, कर्म चांगलं करा. माणसाने एक वेळेस देवाला नाही घाबरलं तरी चालेल, माणसाने एक वेळेस जन्म देणाऱ्या आई वडिलांना नाही घाबरलं तरी चालेल, माणसाने एक वेळेस आपल्या गुरुला नाही घाबरलं तरी चालेल, माणसाने एक वेळेस बायकोला नाही घाबरलं तरी बी चालेल चालेल, पण माणसाने कर्माला घाबरावं, कारण कर्म गाठून बक्षीस देत. अहो सांगितलं की जले कर्म केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजल मेरे ऐसे किती, उपजल मेरे ऐसे किती, उपजल मेरे ऐसे किती, उपजल मेरे ऐसे किती, हरिमुखी गाता हारे बोली हरिमुखी गाता हारे बोली चिंता. केले कर्म तेची भोगा, असे कित्येक आले आणि कित्येक गेले. विठोबा रखवा, टाळी वाजवा, टाळी सगळे टाळी वाजवा. वर हात करा, वर हात करा, टाळी वाजवा, टाळी. ऐकलं का? योद्धा कसा असावा? दिल्लीचा तख्त भरलाय, दरबार भरलाय, उंचची उंच 12 फूट उंचीवरती औरंगजेब उभा राहिलाय, बसलाय पालथ्या पाय घड्या घालून. आणि औरंगजेब बोलतोय, कासे खासे सरदार आहे त्याच्या समोर. फौलाद खान आहे, दिलेर खान आहे, इखलास खान आहे, मुकरब खान आहे. खानाची खानावळ सगळी औरंगजेबाच्या समोर उभी आहे. आणि औरंगजेब बोलतोय, क्या कर सकते हो तुम लोग? फौलाद खान, क्या कर सकते हो तुम लोग?
सारे हिंदुस्तान को हम हरे रंग में रंगाना चाहते थे। क्या कर सकते हो तुम लोग? हमें लगा कि वो काफर शिवा भोसला जाने के बाद तो सारे हिंदुस्तान पर कब्जा हम करेंगे, लेकिन गलत। सबके सब बातें हमारी गलत। औलाद खान, दिलेर खान, इखलास खान क्या कर सकते हो तुम? क्या कर सकते हो? जाओ जाओ, दफा हो जाओ मेरी नजरों के सामने से, जाओ। कुणीतरी आला आणि औरंगजेबाला म्हणाला, हुजूर, अगर आप इजाजत दे तो हम हिंदुस्तान में जाकर वो शिवा भोसले का दक्खन पूरा की पूरा आपके पैर रखे। खामोश बेवकूफ, अपनी जबान को लगाम दो। तुम गए थे परवरदिगार का शुक्रगुजार समझो, जिंदा चले आए। अगर उसका पर सिवा के हाथ लग जाते मर जाते। जाओ। ए परवरदिगार, कैसे कैसे मूर्खों के बादशाह बनाया है हमें। सबके सब हरामजादे, ये मूर्ख है मूर्ख, और इन मूर्खों के बादशाह मूर्ख। सुना था मैंने, और शिवा भोसला बहुत चालाक था। हाँ, वो बहुत चालाक था, लेकिन वो जाने के बाद उसका वो शिवा का बेटा संभा, वो तो सवा शेर निकला। कब आएगा सारा हिंदुस्तान हमारे पैरों के नीचे? कब आएगा? तेवढ्यात कोणीतरी समोरून एका मराठी सरदाराला घेऊन कोणीतरी आला, औरंगजेबाच्या समोर गेला आणि औरंगजेबाला म्हणू लागला, हुजूर, कोई दक्खन से आया है आपको मिलने के लिए, भेज दो उसे। औरंगजेबाच्या समोर उभा केला। कहां से आए हो? हुजूर दक्खनून आलो मी। दक्खन से आए हो? ना जाने ये मरघट्टे कितने दूर से चले आते हैं मरने के लिए। क्यों तुम्हारे दक्खन में मरते नहीं? मरने के लिए इतने दूर आए? ठीक है, कोई बात ना, तुम्हारी ये भी ख्वाहिश पूरी हो जाएगी। इखलास खान, इसे मार डालो। हुजूर मर रहे आलो भैया। हुजूर येण्यासारखं काय करताय? अहो मारायचं होतं तर संभाजीराजा संघ नसतो का मेलो मी? हुजूर जागाय आलोय तुमच्या संघ। जिंदा रहना चाहता है और वो भी मेरे साथ। क्यों? हम तुम्हें जिंदा क्यों रखे? क्योंकि हुजूर तुम्हाला संभाजी पाहिजे का नाही मला सांगा। हाँ चाहिए हमें, क्या तुम दे सकते हो? ते सांगाय आलोय हुजूर। अहो संभाजी म्हणजे आमच्या बहिणीचा मालक, दाजी आमचा, आम्ही त्यांचं मेवणं। संभा के खून से हो। मराठी तो मरते हैं, फितूर नहीं होते। तुम कैसे आए? कहीं ये तुम्हारी मीठी छुरी तो नहीं है? मराठी बहुत चालाक होता है, मार डालो इसे। अहो हुजूर येण्यासारखं काय करताय? ऐकायला का तिच्या आईला तुम्हाला? हुजूर ऐका ना, अहो मी तुमच्या संग जागायला आलो। अहो त्या संभाजीने दाभोळची जहागिरी आमची कैद केली त्या शिवाजीने। अहो आज भाऊ तर आम्ही त्यांची चाकरी केली, त्यांना कुठे आमची कदर, आणि ज्यांना आमची नाही कदर आम्ही का करायचा त्यांचा आदर? अच्छा तो ठीक है, एक काम कर लो, हमें वो संभा जिंदा चाहिए। क्या तुम हमें वो संभा दे सकते हो? बेलाशक हुजूर। संभाजीनगरच्या पलीकडे देवगिरी किल्ला आहे, कोणाच्या हातामध्ये जात नव्हता, पण आपला माणूस ज्यावेळेस फितूर झाला त्यावेळेस तो किल्ला सुद्धा सुलतानांच्या ताब्यात गेला।
संभाजीराजे कोणाच्याही बापजाला हाती लागत नव्हते, परंतु आपला माणूस औरंगजेबाला मिळाला. संभाजीराजे कैद झाले. काय करणार, आपली माणसंच पहिल्यापासून आपला ठेका आहे बरं का कीर्तनातला. आपली माणसं पहिल्यापासून चांगले. जाओ पौलाद खान, इखलास खान, दिलेर खान, तुम सब के सब इस गनुजी के साथ जाओ और ढूंढो वो कापर संभा कहां है. हमें वो कापर संभा जिंदा चाहिए. जाओ. संभाजीराजे यावेळेस कोल्हापूर प्रांतामध्ये संगमेश्वराच्या दरबारात होते. हर हर महादेवाच्या. अर्जोजी गरजोजी नावाचे शेतकरी होते. त्यांचं भांडण चाललं होतं. त्यांचं भांडण मिटवायला गेले होते आणि अनेक असे बरेच न्यायनिवाडे करायसाठी गेले होते आमचे संभाजीराजे. त्यांचा एक जीवलग मित्र त्यांच्याबरोबर होता. त्याचं नाव होतं कविराज, यानी की कवी कलश. संभाजीराजांची सावली संभाजीराजाला सोडून जाईल, पण हा मर्द संभाजीराजाला सोडून कधी जात नव्हता. न्यायनिवाडा झाला आणि राजधानीकडे जायचं. पण तेवढे संभाजीराजे कविराजला म्हणाले, कविराज थांबूयात, आजच्या दिवस मुक्काम करू, सकाळी मात्र लवकरच निघूया, जायचेच आहे, जाऊया. जरा या नावड्या नदीच्या काठावर या संगमेश्वराच्या दरबारामध्ये जरा महादेवाशी थोडेसे बोलूया, थांबूया. संभाजीराजांबरोबर माणसं होते फक्त आणि फक्त 500 या वागताला. अहो न्याय निवाडा करायला गेले का, युद्ध करायला गेले तेव्हा. पण संभाजीराजाला हे माहिती नव्हतं त्यांच्या रक्ताचा माणूस औरंगजेबाला जाऊन मिळालाय. पहाट झाली, सूर्य उगवतीकडं, सूर्य उगवू लागला. पण संभाजीराजांचा मित्र जीवलग नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी पडीकडे गेला. संभाजीराजांचा जीवलग गेला कविराज. पण कविराजाच्या घोड्यांच्या टापांचा आवाज माझा धावत धावत आला. एक नाही, दोन नाही, हजारो घोड्यांच्या टापांचा आवाज. कविराजला कळालं, एवढा आवाज शांततेचा, हा नक्की शत्रूंचा. कविराज नदीतून बाहेर आले आणि संभाजीराजाला आवाज ठोकला, राजा गनिम आला, राजा गनिम, राजा सावधान, राजा सावधान, राजा सैतानाने याडा टाकला, राजा आपला कोणीतरी त्यांना हरामखोर मिळाला, राजा सावधान. कविराज संभाजीराजांच्या जवळ आले. संभाजीराजाला सावध केला. उशाची तलवार संभाजीराजाने हातामध्ये घेतली. काही दिशेला नजर टाकली तर सैन्य जवळ झालेलं. पण संभाजीराजांकडे वेळ कमी नव्हता. देशांतर आणि वेशांतर करायचं होतं. संभाजीराजांनी अंगावरचा पोशाख बदलला. संभाजीराजांनी वेळ सापडेल तेवढे देशांतर करायचा प्रयत्न केला आणि वेशांतर तर केलाच, पण देशांतर करायच्या अगोदर सरदेसांच्या राजवाड्याच्या समोर संभाजीराजे गेले. एका मायमाऊलीच्या दारात गेले. मायमाऊलीने शिळा भात वाट्याला असेल तावडा घेतला आणि माझ्या संभाजीराजाच्या अंगावरून खांद्यावरून ओवाळला आणि एकच सांगितलं, इडा पिडा जाऊ दे आणि माझा संभाजीराजा वाचू दे. पण संभाजीराजांना काही क्षणात 10 दिशेनं शत्रूने वेढा टाकलाय. संभाजीराजांच्या हातातील तलवार मेनातून बाहेर उसळली. 500 सैन्य संभाजीराजांबरोबर युद्धभूमी रंगली. अरे कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या मस्तकावर वार करत होतं. अरे किती वार करावा, कोणाला तरी मारायचं होतं, कोणाला तरी जिंकायचं होतं. इखलास खान, फौलाद खान, दिलेर खान, मुकरब खान, ही खानाची खानावळ होती. दिलेर खान, फौलाद खान आला. कैद करो, इस काफर को कैद करो, ये काफर जिंदा नहीं बचना चाहिए. संभाजीराजांच्या हातातली तलवार अशी फिरत होती. अरे एखाद्यानं नजरेमध्ये धरायची म्हणली तरी नजरेत सापडत नव्हती. आणि जर संभाजीराजांच्या मध्ये तलवारीत कोणी आडवा आलाच तर त्याचे तुकडे कधी होतील हे त्याचं तुला कळणार नव्हतं. एवढी भयान संभाजीराजाची तलवार कळत होती. फौलाद खान मला, ये मरकट्टे कैसे खतरनाक पैदा किए है, कैद करो. कोणीतरी आमच्यासारखा म्हणला, हुजूर लय घाम गळाला, लय माणसं मेल्यात, संभाजीराजा काही कैद व्हायना, तिथून गप्पा ठोकण्यापेक्षा हुजूर व्हाना थोडं मोर. हुजूर म्हणला, मैं बादशाह हूं, मैं बादशाह, कैसे कैद करे, कैद करो. आणि माझा संभाजीराजांच्या पाठीमागून एक सैतान कोणीतरी गेला
हातात ते तलवार फिरवली फेकली. संभाजीराजाच्या घोड्यावर होते त्या घोड्याच्या पाठीमागच्या पायाला लागली. घोडा खाली कोसळला. संभाजीराजा खाली कोसळले आणि 30-35 तलवारी आणि भाले माझ्या संभाजीराजावरती रोखले गेले. माझ्या स्वराज्याचा छावा या सुलतानी सत्तेच्या कैदेत 3 फेब्रुवारी 1689 संभाजीराजा माझा कैद झाला. होते नव्हते तेवढे संभाजीराजा बरोबरचे सगळेचे सगळे मराठे मारले. पण संभाजीराजा लय मोहरा करत होता तो कविराज. हे सभी कैद करो. लगता है इस काफर पर बहुत प्यार है, बहुत मोहब्बत है, कैद करो इसे. माझ्याकडे वेळ कमी. संभाजीराजे कविराज दोघांना कैद केलं. माता मौल्या हो. उंटाला उलट लटकवलं गेलं. दावेनी नाही हो, साखळ दांडाने बांधलं गेलं. माझ्या संभाजीराजाला साखळ दांडाने बांधलं गेलं. कोणीतरी यायचं संभाजीराजाच्या देहावरती तलवारीचा वार करायचा. सप तलवारीची रांग निघालेली तिथून त्याच रेषेतून रक्ताची चिळकंडी निघायची. कोणीतरी यायचं मिठाचं अंगावरती पाणी टाकायचं. जीवाची लाई व्हायची. पण संभाजीराजे माझे चुप. औरंगजेबाकडे खबर गेली. सैनिक धावत आला. औरंगजेबाच्या पुढे घुटणे टेकून बोलू लागला, हुजूर ओ कापड़ दखन शिवा भोसले का ओ छोरा ओ संभा ओ कैद हुआ है हुजूर, बड़ी खुशी की खबर है. चलिए उस कापड़ संभा भोसले के पास आप चलिए. कहीं तुम पी के तो नहीं आए? ये मरगटे बहुत चालाक होते हैं, बहुत होशियार होते हैं. उसका कोई हम शक्ल होगा, वो संभा नहीं होगा. बेवकूफ, जाओ अच्छी तरह से चेक करो कि वो कापड़ संभा है या दूसरा उसका हम शक्ल है. जाओ. हुजूर मैंने आंखों से देखा वो कापड़ संभा भोसला है. हुजूर चलिए. ठीक आहे चलिए. माझ्या संभाजीराजाची आणि औरंगजेबाची भेट झाली. आळंदीच्या जवळ असलेल्या त्रिवेणी संगमावरती वाळवंटात. इंद्रायणी भीमेच्या काठावर वाळवंटामध्ये माझ्या संभाजीराजाला आणि कविराजाला दोघांनाही खांबाला डांबलंय. औरंगजेब आला, संभाजीराजांच्या मोहर गेला आणि संभाजीराजाला बोलू लागला, काफर तुम लोग तो मरते नहीं, डरते नहीं, बस मेरे पास वक्त बहुत कम है. 2 सवाल के जवाब चाहिए मुझे. बरकत टाळकर हो. सिर्फ 2 सवाल के जवाब. कहाँ रखा है तुम्हारे बाप ने हमारा लूटा हुआ खजाना? किस किले पर रखा है? हमारे औरंगाबाद को जलाकर राख कर दिया तुम्हारे शिवा भोसले ने. कल्याण भिवंडी लूटलो तुझ्या बापाने. सूरत को बदसूरत कर दिया तुम्हारे बाप ने. बस किस किले पर रखा है पूरा की पूरा खजाना हमें बताओ. और हा 7 लाखाची फौज घेऊन आलो रसंबा तुला मारायला, तरी हातात येत नाहीस. नक्की माझं मीठ खाणारा आणि तुझी चाकरी करणारा कोणीतरी आहे. तुला मिळालेला माझा माणूस कोण आहे? उसका नाम हमें बताओ. संभाजीराजे चुप. संभाजीराजे काही बोलत नव्हते. औरंगजेबाला काय करावं कळाना. ए काफर, कुछ बोलते क्यों रे? बोलो. संभाजीराजे चुप. संभाजीराजाने औरंगजेबाला एकच सांगितलं, अबे सुअर की औलाद, औरंग्या काय लायकी रे तुझी? एका राजा संघ कसं वागावा याची बी अक्कल नाही तुला. हिंदुस्थानचा राजा आहे औरंग्या मी. स्वराज्याचा छावाय. राजे शिवाजी राजांचा छावाय. औरंग्या आजपर्यंत बांगड्या म्या फक्त माय माऊलीच्या हातात बघितल्या र. पण औरंग्या बांगड्या आता मला तुझ्या हातात दिसायला लागल्या. खामोश 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 काफर खामोश. अपनी जबान को लगाम दे. खामोश. मैंने जितने सवाल पूछे बस उस सवाल का जवाब मुझे चाहिए. बस. शेजारी कविराज होता तुमच्या एवढ्या अंतरावर. औरंगजेबाला काय म्हणला तू? औरंग्या वाघ आहे माझा संभाजीराजा. वाघ. अरे औरंग्या हाता
हातापायामध्ये साखळदंड घालून तर कुणी पण छाप मारील रे, कुणी पण बोलल रे शट्ट ठोकून. औरंगजेब तुझ्यात जर हिम्मत असेल ना, माझ्या संभाजीराजाच्या हातापायातले साखळदंड सोडून माग, फिर तुम्हें पता चलेगा शेर है हमारा संभाजी राजा. शेर 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 शेर. अच्छा अच्छा, ये शेर है तो हम कौन है? हम कौन है? काफर. फौलाद खान, इन काफरों की जबान बंद करना तुम बहुत अच्छी तरह से जानते हो. इस काफर की जबान बंद करो. काट डालो. माझ्या संभाजीराजाचे बरं का झोपलेले लवंडलेले, त्यांना विनोद ऐकायची सवय लागली, डायलॉग ऐकायची सवय लागलेली, आणि आमच्या सारख्याने त्यांना ती सवय लावलेली. ज्यांच्या रक्त सांडले, ज्यांच्या पराक्रमावर आम्ही हिंदू म्हणून जगतो, त्यांचा पराक्रम ऐकायला लागले की आम्हाला झोप लागते. झोपीतच कधी मरताल ना तुमचं तुम्हाला कळायचं नाही. हा, संभाजीराजाच्या मित्राची जबान कापली गेली, हात तोडले पहिले, पाय छाटले गेले, आणि संभाजीराजावर बदांबल चालू झाला. काट डालो इस काफर की जबान. कुणीतरी धावत आला, ले धारधार कट्टर घेतली, संभाजीराजाला सांगितलं, ए काफर खोल अपना जबडा. अरे वाघाचा जबडा आहे, तो उघडेल कसा? कसा उघडेल? ते का तुझ्या पोराचा जबडा काय? नरसाळ्या. माझ्या संभाजीराजाचा जबडा आहे. माझा संभाजीराजा म्हणजे वाघ आहे. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजते दात, अरे मराठ्यांची अवकात सांगणारा माझा संभाजीराजा आहे. जबडा कसा उघडेल? पण कुणीतरी नाक दाबलं, श्वासासाठी जीव गुदमरला. कुणीतरी गजाचा वार दातावर केला, दात खळकन बाहेर पडले, जबडा उघडला. लय धारधार कट्यार संभाजीराजाच्या तोंडात गेली आणि बाहेर आली ती संभाजीराजांची जीभ घेऊनच. 41 दिवस अन्याय. इन काफरों को नई नजर दो. ये काफर बड़ा चालाक था, बड़ा समझदार था. हम जानते थे बखूबी जानते थे. निकालो इस काफर संभा की आंखें. लाल बुंद झालेल्या तख्तसाळ्या संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये घालण्यासाठी आल्या. जो हातामध्ये लाल बुंद झालेल्या तख्तसाळ्या घेऊन आला त्यालाच भीती वाटायला लागली. तो म्हणू लागला, हे परवरदिगार, इतनी प्यारी आंखें मारने के लिए नहीं है, ये जिंदा रखने के लिए है. पण त्याला कळालं मीच मारायला आलोय, आणि मी जर नाही संभाजीराजांचे डोळे फोडले तर हरामखोर माझे डोळे काढतील. म्हणून संभाजीराजांचे डोळे काढण्याऐवजी लाल बुंद झालेल्या तख्त साळ्या सरळ तशाच वाकड्या केल्या आणि आपल्या काळजामध्ये घुसून घेतल्या. माझ्या संभाजीराजाला हा मुसलमान सरदाराचा, सैनिकाचा हा शेवटचा मुजरा होता. पुन्हा कुणीतरी आला, ए काफर खोल आंखें, खोल. अब हम देंगे तुम्हें नई नजर. नई नजर देंगे काफर. हम तुम्हें दिखाते हैं हम क्या होते हैं. खोल. संभाजीराजांनी डोळे उघडले. लाल बुंद झालेल्या तख्तसाळ्या माझ्या संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये शिरल्या. त्याच्याच आल्या त्याच वेगानं बाहेर. पण माघारी येताना काळ रक्त आणि फक्त धूरच. एक दिवस माझ्या संभाजीराजाच्या हाताची नख काढायची, दुसऱ्या दिवशी माझ्या संभाजीराजाच्या हाताची बोट तोडायची, तिसऱ्या दिवशी माझ्या संभाजीराजाच्या हात कोपरापासून तोडायचे, एक दिवस माझ्या संभाजीराजाचे पाय तोडायचे, गुडघ्याची लचके तोडायचे. कुणीतरी धावत येत यायचं माझ्या संभाजीराजाच्या देहावरती, लाल बुंद झालेल्या रक्तबंबाळ झालेल्या माझ्या संभाजीराजाच्या देहावरती मिठाचं पाणी टाकायचं, मिरचीचं पाणी टाकायचं, जीवाची लाई व्हायची. पण माझा संभाजीराजा झुकला नाही का? छत्रपती शिवाजीराजांचा शिवपुत्र आहे म्हणून. माझ्या संभाजीराजाचे हाल हाल केले पण संभाजीराजा झुकला नाही का? स्वराज्याचा धाकला धनी म्हणून. माझ्या संभाजीराजांची जीभ तोडली, हात तोडले पण झुकला नाही माझा संभाजीराजा का?
माझ्या संभाजीराजाने मृत्यू स्वीकारला पण धर्म नाही सोडला. महाराज आमच्या मुलींनी धर्म सोडला पण प्रेम स्वीकारलं. वा वाजवा 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 जोरदार वाजवा. कौतुक करा आपल्या मुलीचं. लाज वाटून दे जरा लाज. पण जबान असताना माझ्या संभाजीराजांना औरंगजेबाने विचारलं होतं काफर इतनी भरी जवानी में क्यों मारना चाहते हो आखिर क्यों. माझ्या संभाजीराजाने एकच उत्तर दिलं. संभाजीराजा औरंगजेबाला म्हणाला औरंग्या आम्ही मरतो कारण आम्ही मृत्यूला कधी घाबरत नाही. औरंग्या मृत्यूला घाबरायचं तुम्ही आम्ही नाही. औरंग्या आजपर्यंत मृत्यू आमच्या माग पळत होता आणि आम्ही मोर पळत होतो पण औरंग्या मृत्यू आज आमच्या मोर पळतो आणि आज आम्ही मृत्यूच्या माग पळतो. का कारण मृत्यूला घाबरायचं तुम्ही मृत्यूचं स्वागत आम्ही करतो. कारण औरंग्या आमच्या धर्मग्रंथात आमच्या महाराजांनी सांगितलंय योद्धा जर रणांगणामध्ये धारा तीर्थ जर पडला ना तर त्याला 2 गोष्टी प्राप्त होतात आणि त्या आहे भैरवी चालीमध्ये. अरे आया बहिणीची अब्रू सुरक्षित नव्हती का आमच्या घराघरातील गाडगी मडकी सुरक्षित नव्हती. आमच्या याच मंदिरातील मूर्तीदेव सुरक्षित नव्हते का घराघरातील ग्रंथ सुरक्षित नव्हते. सर्वत्र आकांत माजला होता सर्वत्र आकांत. आणि त्यावेळेस ज्यानं स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आदिलशाही निजामशाही मोगलशाही कुतुबशाही नमवली आणि खुद्द सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर दानवीर शूरवीर क्रांतीवीर माझ्या छत्रपती शिवाजी राजांना आठवून धर्मवीरांना एकदा बोला हर हर राजे सिल्हार भोज महाराणा प्रताप सुभाषचंद्र बोस वल्लभभाई पटेल चंद्रशेखर आझाद मंगल पांडे वासुदेव फडके बाबासाहेब आंबेडकर चाफेकर बटुकेश्वर दत्त जतीनदास कर्मवीर भाऊराव पाटील लोकमान्य टिळक महात्मा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर झाशीच्या राणी महाराणी ताराबाई आमच्या माँसाहेब जिजाऊंच्या पराक्रमाला आठवून धर्मवीरांना एकदा बोला हर हर भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीराम संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज स्वामी विवेकानंद एकनाथ महाराज संत सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई मीराबाई आमच्या माता माऊल्यांच्या अभंगवाणीला आठवून धर्मवीरांना एकदा बोला हर हर Please welcome to the stage. Jai Vithala. Hare